आणि आता पाहूया या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। चौकशी करून वाल्मी कराड केजला रवाना। कराडला सीआयडीच्या डीवायएसपींकडून सुपूर्द करण्यात येईल। सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक प्रशांत बोराडे यांची माहिती। पुण्यातील सर्वपक्षीय मराठा समाज येत्या रविवारी 5 जानेवारीला आक्रोश मोर्चा काढणार। बीड आणि परभणी घटनेच्या निषेधार्थ लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे मोर्चा। आरोपी व्हिडिओ देऊन शरण जातो, पिक्चर सुरू आहे का? वाल्मी कराड विरोधात नागरिकांमध्ये रोष। वाल्मी कराड सामाजिक कार्यकर्ते आहेत, कराडांवरील सर्व आरोप खोटे। पुण्यातून कराडांच्या समर्थकांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्येप्रकरणी सरपंच संघटना आक्रमक। पंचायत राज विकास मंच अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून 9 जानेवारीला काम बंद आंदोलनाचा इशारा। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ भंडाऱ्यात आजपासून सरपंच संघटनेचं काम बंद आंदोलन। 2 जानेवारीला जिल्ह्यातील 500 सरपंच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार। वाशिम जिल्ह्यातील 491 ग्रामपंचायतींचं कामकाज 3 दिवस बंद राहणार। सरपंच हत्या प्रकरणाचा निषेध म्हणून कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय। आमदारांनी माफी मागितली असेल तर मी कायदेशीर कारवाई करणार नाही, माझ्याकडून या प्रकरणावर मी पडदा टाकते। सुरेश धस यांच्या माफीनंतर प्राजक्ता माळीची प्रतिक्रिया। शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांना व्हॉट्सअपवरून अज्ञाताकडून चेतावणीचे मेसेज। आव्हाडांनी धमकीच्या चॅटचे फोटो पोस्ट केले। व्हॉट्सअप चॅटवरून शिवीगाळ आणि धमकी। पुण्याच्या हडपसरमधील हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ हत्या प्रकरण। आरोपींच्या बँक खात्याचा तपशील तपासणार, तर मोहिनी वाघची येरवडा कारागृहात रवानगी। नांदेडच्या वसमतमधील अभियंता इराणमध्ये 24 दिवसांपासून बेपत्ता। सरकारने विशेष लक्ष घालून पतीचा शोध लावावा, अभियंत्यांच्या पत्नीची मागणी।